नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा 24/7 या यूट्यूब चॅनलवर। आरोग्य विभाग पदभरतीची तुम्ही जी सध्या परीक्षा दिलेली आहे याच्यामध्ये गट व ड चे ऑब्जेक्शन सध्या सुरू झालेले आहे। तर बघा मित्रांनो, आता बरेच जण विचारत आहेत की सर कट ऑफ कितीचा लागेल। त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी मी बनवलेला आहे आणि हा पूर्ण जो कट ऑफ आहे तो अंदाजे कट ऑफ आहे। अशाच पद्धतीचा कट ऑफ लागेल याची कुठलीही गॅरंटी नाही मित्रांनो, ठीक आहे। तर यामध्ये भरपूर सारे बदल होऊ शकतात। एक अंदाजित मित्रांनो तुम्हाला माझ्या माहितीप्रमाणे मी ही माहिती तुम्हाला देतोय, त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका मित्रांनो। आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे इन्फॉर्मेशन अड्डा 24/7। त्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे। त्या लिंकवर जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा, म्हणजेच तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल देखील त्या ठिकाणाहून देखील माहिती मिळत राहील। तर सर्वात आधी मित्रांनो तुम्हाला सर्वात महत्त्वाचं काम काय करायचं आहे की सर्वांनी आपले मार्क्स जे आहे ते कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे आहे, जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांनी आरोग्य विभागाची भरतीसाठी अर्ज केलेला आहे, आरोग्य विभागाची परीक्षा दिलेली आहे, त्यानुसार सर्वांना आयडिया येईल। तर मार्क कसे टाकायचे आहेत मित्रांनो, सर्वात आधी तुमचा जिल्हा घ्यायचा आहे, कॉमा देऊन तुमची पोस्ट कोणती होती ती लिहायची आहे। नंतर मित्रांनो तुम्हाला कॉमा देऊन तुमची कॅटेगरी टाकायची आहे आणि त्यानंतर मार्क्स टाकायचे आहे। या पदाच्या ठिकाणी तुम्ही कुठे ऑफिस मेन्शन केलेलं आहे त्याची माहिती तुम्ही देऊ शकता, जसं की आता ग्रुप डी चं मेंटल हॉस्पिटल असेल किंवा मित्रांनो जिल्हा शल्य चिकित्सक ऑफिस असेल, अशा पद्धतीने हे तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे, जेणेकरून की सर्वांना माहिती समजेल कोणत्या पदाला किती मार्क्स पडले ते। तर त्याच्यावरून एक अंदाज आपल्याला या ठिकाणी येऊ शकतो। अंदाजित आपण हा कट ऑफ या ठिकाणी पाहणार आहोत। पुन्हा एकदा मी तुम्हाला रिमाइंड करू इच्छितो की मित्रांनो हा जो कट ऑफ मी सांगत आहे तो अंदाजित आहे, अशाच पद्धतीचा कट ऑफ येईल याची काही शाश्वती नाही, थोडाफार या ठिकाणी बदल होऊ शकतो। बघा मित्रांनो, कट ऑफ मध्ये खूप सारे जे फॅक्टर्स असतात एक कशा प्रकारचे असतात ते पहा। तर एकूण जागा किती होत्या, एकूण अर्ज किती आले, एकूण किती उमेदवारांनी परीक्षा दिली, त्यानंतर अत्यंत महत्त्वाचं म्हणजे नॉर्मलायझेशन होणार आहे आणि तुम्ही अर्ज केलेल्या कार्यालयात किती जागा होत्या, त्यानंतर सामाजिक समांतर आरक्षण देखील असणार आहे। या सर्व मुद्द्यांवरून तुमचा कट ऑफ ठरत असतो। जर मित्रांनो एका ऑफिस मध्ये जागा जास्त असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी फायदा जास्तीत जास्त प्रमाणात होतो। काही विद्यार्थ्यांना कमी मार्क्स असतील तरीही सुद्धा त्यांना सिलेक्शन साठी फायदा होऊ शकतो। समजा मित्रांनो एखाद्या जिल्ह्यामध्ये एक आणि दोनच जागा आहेत ज्या पदासाठी तुम्ही अर्ज केलेला आहे एका विशिष्ट कॅटेगरीसाठी, त्यावेळेस काय होईल मित्रांनो, कट ऑफ जो आहे तो एकदम हाय जाणार आहे, ही मात्र गोष्ट लक्षात ठेवा। त्यानंतर मित्रांनो किती अर्ज आले अशी माहिती आपण पाहिलेली आहे, तर हेही देखील अतिशय महत्त्वाचं आहे। अर्ज जरी आलेले असले पण त्यानंतर किती उमेदवारांनी परीक्षा दिली हे देखील अतिशय महत्त्वाचं आहे। परीक्षा किती उमेदवारांनी दिली याची तर आपण एका प्रेस नोट मध्ये माहिती पाहिलेलीच आहे, पण जागा तुमच्या ज्या आहेत त्या जवळपास जास्त असल्यामुळं या ठिकाणी कट ऑफ जो आहे तुमचा या ठिकाणी कमी लागणार आहे। या ठिकाणी बरेच विद्यार्थी कमी जरी मार्क असतील तरी त्यांचं नाव वेटिंग लिस्ट मध्ये येण्याची दाट शक्यता आहे। हा फायदा तुम्हाला या भरतीमध्ये झालेला पाहायला मिळेल। तर अशा प्रकारची ही सर्व फॅक्टर्स आहेत, ही फॅक्टर्स समजावून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। त्याच्यानंतर आपण पाहूया मित्रांनो कॅटेगरी वाईज म्हणजे कास्ट वाईज किती कट ऑफ लागू शकतो। तर सर्वात अगोदर मित्रांनो ओपन कॅन्डिडेट पासून सुरुवात करूया। आता हे जे मी या ठिकाणी लिहिलेलं आहे ओपन कॅटेगरी मध्ये 75 ते 80 हे जे आहेत ते तुमचे प्रश्न बरोबर आल्याबाबतचं आकडा आहे। तर मार्क्स पाहिजे असतील तर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, 75 गुणिले 2 करायचं आहे, कारण की मित्रांनो एक प्रश्न 2 मार्काला होता। 75 गुणिले 2 जर केलं तर तुमचे या ठिकाणी मार्क्स येऊन जातील। तर अंदाजे मी मार्कानुसार म्हणजे प्रश्नानुसार या ठिकाणी आकडे टाकलेले आहेत अंदाजे, की तुमचे या ठिकाणी ओपन कॅटेगरीतील विद्यार्थ्यांचे 75 ते 80 प्रश्न या ठिकाणी बरोबर आलेले असू शकतात। जर एवढे प्रश्न तुमचे बरोबर आलेले असतील तर तुमचे या ठिकाणी स्कोअर या ठिकाणी चांगल्या प्रकारचा झालेला आपण पाहू शकतो। तर याच्यामध्ये मित्रांनो तुमचे जे महिला कॅन्डिडेट असतील, एक सर्व्हिसमॅन असेल, तर याच्यामधून मित्रांनो तुम्ही 10 ते 12 मार्क्स या ठिकाणी कमी करू शकता। महिला उमेदवार त्यांचं जे आरक्षण आहे त्यानुसार याच्यामधून तुम्ही जे मेल कॅन्डिडेट आहेत त्यांच्यापेक्षा महिलांचा जो कट ऑफ आहे तो 10 ते 12 मार्कांचा कमीच असतो। त्यामधून ते जे आहेत ते 10 ते 12 क्वेश्चन कमी करू शकतात, म्हणजे तेवढे क्वेश्चन त्यांचे बरोबर यायला पाहिजे। मित्रांनो हे झालं ओपनचं। आता पाहूया ओबीसी कॅन्डिडेट साठी 70 ते 75 दरम्यान प्रश्न बरोबर यायला पाहिजे। त्याच्यानंतर पहा मित्रांनो एससी कॅन्डिडेट 63 ते 67, एसटी कॅन्डिडेट 65 ते 70, एसबीसी 65 ते 70, एनटीए 65 ते 70, एनटीबी 65 ते 70, एनटीसी 70 ते 73, एनटीडी 66 ते 70। हा जो काय प्रश्नांचा आकडेवारी आहे ती जी आहे ती सर्व अंदाजित आहे मित्रांनो, अंदाजित कट ऑफ असणार आहे। यानुसार मित्रांनो तुम्ही
तुमचा जो स्कोर तो किती आलेला आहे तो पाहायचा आहे आणि मित्रांनो तुम्हाला कमेंट करून कमेंट बॉक्स मध्ये माहिती द्यायची आहे। आणि जरी मित्रांनो तुमचा स्कोर याच्यापेक्षा जरी कमी आलेला असेल तरी अजिबात टेन्शन घ्यायचं नाहीये। 2023 मध्ये भरपूर साऱ्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्याच आहेत। इतर जाहिरातीमध्ये तुम्ही जास्ती मेहनत घेतली असेल, या ठिकाणी कमी झालेली असेल तरी काही हरकत नाही। 2024 मध्ये सुद्धा भरपूर साऱ्या जाहिराती निघणार आहेत, त्यामध्ये तुमचा प्रयत्न करा मित्रांनो। जसं की पाहायला जासाल आता जिल्हा न्यायालय भरती चालू आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिपाई, लिपिक आणि लघु लेखक या पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत। 18 डिसेंबर त्याची शेवटची तारीख आहे। त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता। त्या ठिकाणी तुम्ही जास्तीत जास्त मेहनत घेऊन त्या ठिकाणी तुमचा मार्किंग स्कोर या ठिकाणी वाढवू शकता। त्यानंतर मित्रांनो आदिवासी विकास विभागामध्ये 10वी पास वर भरती आहे। त्यानंतर सोलापूर महानगरपालिकेची जाहिरात सध्या चालू आहे। अशा भरपूर साऱ्या जाहिराती सध्या चालू आहेत, त्या ठिकाणी तुम्ही प्रयत्न करू शकता। जर या ठिकाणी तुमचा जर स्कोर चांगल्या प्रकारचा आला नाही तर आला तर तुमचं हार्दिक अभिनंदन। भरपूर साऱ्या जाहिराती अजून येणं देखील बाकी आहे। तशी जाहिरातीबद्दल माहिती आलीच तर आपण नक्की आपल्या चॅनलवर पाहूयात। त्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राइब करून ठेवा। आणि मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला एक लाईक नक्की करा। धन्यवाद।